शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये जाण्यासाठी आशावादी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीमधील एक गट सरकारमध्ये जाण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर स्वतंत्र अस्तित्व ठेवून सरकारमध्ये सामील होण्याचा आग्रह या गटाचा आहे। तर दुसरीकडे एक गट काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये जाण्यासाठी आशावादी। नेत्यांच्या एका गटाचा सरकारमध्ये सामील होण्यासाठी आग्रह। काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी पायघड्या। संजय राऊतांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काँग्रेस विलीनीकरणाची चर्चा सुरू करून दिली होती। याच चर्चेची धूळ खाली बसत नाही, तोच आता नवी चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षात काँग्रेसमध्ये विलीनीकरण आणि सरकारमध्ये सामील होणं यावरून दोन गट पडल्याची माहिती समोर आली। एका गटाला काँग्रेसमध्ये विलीनीकरण हवंय, तर दुसऱ्या गटाला स्वतंत्र अस्तित्व ठेवून सरकारमध्ये सामील व्हायचं असल्याचं सांगण्यात येत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये यावरून दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली। काँग्रेसनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना पायघड्या घातल्या। समविचारी नेत्यांचं काँग्रेसमध्ये स्वागत असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे सेक्युलर विचाराचे आहेत, फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मंडळी आहे ती नक्की काँग्रेसमध्ये येईल आणि त्यांच्याबरोबरचा संवाद हायकमांडबरोबर सुरू झालेला आहे अशी माझी माहिती आहे। त्यांचं स्वागतच आहे। जे काही राष्ट्रवादीचे नेते ते सेक्युलर विचाराचे शरद पवार साहेबांच्या बरोबर असणारी जी काही मंडळी आहे ती पुरोगामी विचाराला धरून चालणारी मंडळी आहे। पण ही मंडळी आली तर स्पर्धा होईल का आनंद वाटेल? नाही, आता स्पर्धेसाठी राहिलंच कुठे, आमच्याकडे मोकळाच मैदान आहे, त्यामुळं येणाऱ्यांचं स्वागत आहे। आता स्पर्धा तिकडे आहे, स्पर्धा आमच्याकडे नाही आहे आणि आमच्या विचाराची माणसं एकत्र आली तर यापेक्षा आनंदाचा क्षण दुसरा नसणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील या मतमतांतरांबाबत थेट भूमिका घेणं टाळलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचाच घटक राहतील असा विश्वास मात्र ठाकरेच्या पक्षानं व्यक्त केला। बाजारात ज्या तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार। कोणी ऑफिशियल अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं आम्हालाही ऑफिशियल मत व्यक्त करता येईल। ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो। शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे, किंवा मला असं वाटत नाही की ते इकडं कोणाबरोबर इकडं NDA असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत जातील। काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आता आम्ही तर एकत्र लोकसभेमध्ये आहोत, विधानसभेत आहोत, राज्यात आहोत, देशात आहोत। आमदार रोहित पवारांनी पक्षात कोणतेही गट असल्याचा इन्कार केला। पक्षात गट असतील तर आपण कोणत्या गटात आहोत हे सांगा असा मिश्किल टोला त्यांनी लगावला। नाही, मग आता मला एक तुम्हाला विनंती करायची की तुम्हाला एवढं म्हणजे तुम्ही एवढे प्रश्न आम्हाला विचारतात, म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती दोन गट आहेत असं वाटतंय तुम्हाला, तर त्या गटाचं या गटाचं प्रतिनिधित्व कोण करते त्याचं एक नाव मला तुम्ही द्या आणि दुसऱ्या गटाचं प्रतिनिधित्व कोण करते ते द्या। ती नावं घेऊन लगेच मी पवार साहेबांकडे जातो त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करू। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पक्षात दोन गट असल्याचा इन्कार केला। पक्ष एक संघ असून महाविकास आघाडी सोबत असल्याचा निर्वाळा जयंत पाटलांनी दिला। मला वाटत नाही असं असेल, त्यांनी अर्ज भरला असेल आणि शिवसेनेचे आमदार सदस्य कमी असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घेतला असेल असा मला अंदाज आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात धडाधड पक्ष फुटताय, पक्षांतर होत आहे। अशावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात राजकीय भूमिका घेण्यावरून दोन गट पडण्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी पुरेशा आहे। या कथित मतमतांतरांवर शरद पवार स्पष्टीकरण देतील की मौन राहून या चर्चांना आणखी हवा देतील याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे। सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।